हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगचा एंड मी दुपारीच केला होता, पण आता संध्याकाळी ब्लॉग शूट करते. सोनूचे पप्पा माझ्यासाठी जांभळं घेऊन आलेत, टोपेत आणलेत कामाच्या. तर चला आता ते सोनूने मी खाल्लेत, आता ही राहिलेली मी धुणार आहे आणि आम्ही दोघं नवरा बायको खाणार आहे. तू तुझ्या वाटण्याची खाल्ली. मला लय जांभळं आवडतात आणि माझा नवरा कामावून येताना असं काही घेऊन आला ना, मला लय आनंद होतो. कारण मला जी गोष्ट आवडते ती आणल्यानंतर ना मलाच कुठल्या पण बायकोला आनंद होणार आहे. तर असं चला आता मी जाते त्यांना पाणी घेऊन, कारण त्यांनी आणलेत मासं, ते बाहेर बसलेत धोत. आणि चाकू पण न्यायचं आहे मला, 1 मिनटं. धुवून आणलेत वाटतं, तर खाणारच आहे, नुसतं खायचंच काम. आणि छान आहेत बरं का. निघ भर पटकन बाहेर, लागलं मला. चाकू तिथं ठेवलाय ना आलिया, तेवढं आणली तेव्हा, जास्त आणायची नव्हती का. बॅटरी संपली माझ्या फोनची, हे बघा. आणि मोठी आहे ती, ह्याच्यापेक्षा मोठी एकदा आणलेली सोनू लहान असताना, तिथं मी टाकलेली. काय झालं हे चिमण्यांना? हां, त्याची तर 2 झाडं उगवून आली ती. म्हणजे आली होती पण पोरांनी ना तोडून टाकली, त्यातली 2 झाडच राहिलीत फक्त. आता इथं पण मी टाकलीत बघा छान. आता इथं येतात का बघूया आपण. तरी मासे घेऊन आला तर, आणि आम्ही आणत नाही बरं का जास्त मासं, असू देत ना. आणि मला तर असलं आवडत पण नाही मासा. काय पण मला नाही आवडत ते, बघूनच नाही आवडत एवढा मोठा. चिलापीच आवडते मला. पावडर कशी लावली आज? मॅडमने पॅन्ट उलटी घातली, फुलं गेली ती माग. चला खाते मी, तुम्हाला चारू. हा धरा, स्वतःच खाऊन आली आहे. जा पटकन, फोन वाजतोय पप्पांचा, जा. तुम्हाला आणायचं कळलं नाही. मी बाहेर ह्याच्यासाठी आणलेली, कारण मला थंबनेलसाठी फोटो काढायचा होता. हो दाखवायचे इथे. तुझी बघू, तुमची बघू, नीट काढा ना. हा करा माझे बघ. आता तुमचे दाखवा ना. एवढं लागतं काय गरज आहे? लाज सोडायची बाळासारखी. हे मासं धुस्तोपर्यंत मी पाणी भरून घेतलं. आता पाण्याचा तर ताप असला, हे नेते नाही तर ना कुत्रा त्याचं कामच करून टाकेल. आणि तर मला दाखवते माझं गुलछडीचं फूल, इतका मस्त वास येतोय ना, आणि एवढ्या कळ्या लागल्या तर त्याला. मला असं वाटते डबल पण येऊ शकतं. आता बाकी सकाळ बघूया आपण. हा बघा किडा लाईटीवरचा, जा तिकडं पडला खाली. ह्याचा वास लय मस्त येतो. याचा वास घेतला नाही आहे, पण इकडं बघा मी इथं पाणी भरत होती ना, ते टाकीवरती चालू करायला यावं लागतं, तेव्हा बघितलं जबरदस्त वास. इकडं लिलीचं वाकुलं, टाकीचं पाणी सांडलं त्याच्यावरती आम्हाला. असं चला, हात घेतले नाही त्या, भरले ते मी म्हणून मीच न्यायच्या. अरे देवा, पाणी सांडलंय, तिथं झाला. स्वयंपाक करताय मग काय? तेल आहे का म्हणून? भांड्यात बनवस्तोपर्यंत दम नाही त्यांना, त्यांनी रेसिपी करायला घेतली. तर मी भाकरी करते, आणि मला गॅस पोसायचा होता म्हणून मी वरचं ते धुवायला नेलं, कारण सकाळी लय गडबडीत स्वयंपाक केलेला आहे, आणि त्यात धुरू बसून तर जास्तच घाण झालं. तर मी असतोपर्यंत त्यांनी ती मांडलं गॅस सुरू केलेला, तुम्ही बघितलंच. असं चला आता मी घेते स्वयंपाक करून, नंतर न पुसते. काय म्हणते? तोंड कशी पावडर लावते तुला? मी म्हणलंय ना लावायची नाही पावडर हातानं म्हणून. लावायचंच नाही, एक तर उन्हात खेळून तोंडाचं मात्र करून घेतलं या. तर आज सगळे आपापली कामं करते. सोनू लसूण सोलते, ते त्यांचं करते, आणि मी भाकरी करते. अहो पलटी करा जवळ. पलटी केलं काय मसाला आणला होता. हा काय बघायचं मोबाईलमधून, ट्राय करा.
माझा नवरा खाण्याचं लय शौकीन आहे. बाकी घरात काय नसलं तरी चालेल, खायला पाहिजे है ना. गॅस कमी करा. चला भाकरी करून घेते मी. भाकऱ्या करून झाल्यात आणि यांनी फ्राय केलं आहे, मच्छी फ्राय. तर हे दोघं खातात कारण मला हा मासा आवडला नाही, त्यामुळे मी नाही खाणार. ह्यांना जशा पद्धतीने बनवायचं आहे, खायचं आहे तसंच बनवलं आहे. इकडं कालवण बनवायचं आहे एवढंच, आणि इकडं सुक्कं बनवायचं आहे, आणि इकडं फ्राय तर चालूच आहे. तुला आवडलं आहे बाया? नाही, तिला आवडलं आहे, मला नाही आवडलं. असं चला, तिकडं मी मसाला केला आहे. खोबरं पण नव्हतं, नुसतं कांदा आणि लसूण आणि कोथिंबीर आहे. पलटी करा की. कशात करू, या पातेल्यात करू का? असं पण उद्या शनिवार आहे. जेवण बनवून आता आम्ही लागलोय जेवायला. मला तर काय नाही आवडलं, पण तरी पण पोटासाठी खावं लागते, असू द्या. इकडं अजून बनतेच. इकडे सोनू आमची झोपले जेवण. आज तिनं मन सोपतो खाल्लं या, कारण आम्ही तिला मासा देतच नाही खायला. आणि पाणी आता लांब फेकायचं, नाही तर कुत्रं खाईल. त्या नरड्यात काटा बिटा अडकायचा, त्यामुळं ते आतच ठेवले, लगेच कुत्रं येतं पळतच. इकडे लावले मशीन. म्हणलं आता जेवस्तोपर्यंत मशीन पण संपल, म्हणजे 4च मिनिट राहिले. तर चला जेवण घेतो आणि मग तुम्हाला भेटतं. कुठला पण मासा खावा, पण चिलापी माशाशिवाय खरंच कशाला चव नाही. आम्ही भरपूर मासा खाल्ला आहे का नाही हॉटेलमध्ये, म्हणजे खाल्लं तर, पण तशी टेस्ट ना कशालाच नाही लागली. त्यामुळं मला ना मटण नाही आवडत, चिकन नाही आवडत, दुसरं कायच आवडत नाही. येऊन जाऊन थोडंसं काय प्रकार आवडतं, तर म्हणजे मासा असो, सुकट असो, अंडी तर कधीतरीच, नाही तर नाही. म्हणजे मनासारखं पण नाही भेटलं ना, सुकट पण मनासारखी नाही भेटली ना, तर ते पण नाही खावं वाटत. आणि मासा पण मनासारखं नाही भेटलं, ते पण नाही खावं वाटत. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही आणता, माझा विचार तुम्ही कधी करत नाही. जाऊ द्या, चला खाते आणि झोपते. उद्या आहे शनिवार, तुम्ही बघत असं शनिवारच ब्लॉग. ओके चलो, खाना खाकर मिलती हो. चांगलं झाले. मला रस्सा आवडतो म्हणून मी रस्सा बनवला, कारण मला आज ते पसंत नाही पडलं सुक्क. तरी पण दाखवतो तुम्हाला. ताट कुठं गेलं? याला पाणी सुटलं, पाणी नाही वाटलं तरी. मला असं अजिबात नाही आवडत. तव्यावर जे आपण करतो ना, त्याची चव एकदम बेस्ट असते. हे उगं सगळं हे झालंय की अहो, बनलंय. परत त्याचं काट लगेच सुटलेलं, म्हणजे याला काट नाहीत, नुसतंच लगदा येतं. करू बन ना, लय किड येत. त्या दिवशी तुम्ही बघितलेलं का नाही, ते किड याच्यावरच होतं, त्यामुळे इथे आम्ही कागद बांधलाय, त्याच्यावर बसतात. आज तरी काहीच नाही, त्या दिवशी तरी इतकं होतं ना की बसच. चला इकडं अंतरून टाकून तयार आहे, आम्ही घेतो झोपून. चला आता वाजले 9:30. तसं तर स्वयंपाकाला उशीर नाही झाला, उशीर स्वयंपाक करायला घेतलेलं, पण सगळ्यांनी मिळून केलं, त्यामुळे पटकन होऊन गेलं. चला आता ब्लॉग सेंड मी इथंच करते. थोडासा मोबाईल बघायचा होता, पण काय झालं काय माहिती, नेटवर्कच गेलंय पूर्ण. म्हणजे ना हे पण नाही दाखवत, कार्ड पण नाही दाखवत, एवढं ही झालंय. कशामुळे झालं काय माहिती, आमच्याकडं असा प्रॉब्लेम होतच असतो. म्हणजे 2 दिवसाआड 3 दिवसाआड म्हटलं तरी होतं, कधी कधी आठवडाभर 2 आठवडा होत नाही ना, अचानकच धपका देतं. असं झालंय. आता काय नाही, आता खाल्लंय, झोपतो, कारण उद्या शनिवार आहे, उद्या लवकर उठायचं आहे. ते रोजच आहे, रोजच उठावं लागतं. पण शनिवारी सोनूची शाळा नव्हती ना, तेव्हा आराम होता, कारण डबा नव्हता द्यावा लागत. पण आता जरी डबा नाही द्यावा लागला तरी जेवण तिला शाळेत घालावं लागतं, त्यामुळं काय ना काय करून द्यावंच लागतं. चला आजच्या ब्लॉगसाठी एवढा वेळ दिला त्यासाठी खूप सारे आभार. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.